सर्वांना माझा नमस्कार. मी हाय सगळीकर. मी बालवर्गात शिकत आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आशिष गर्जना करणारे लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई. हे टिळक लहानपणापासून अतिशय हुशार होते. त्यांचे गुरु म्हणायचे सूर्याचे वेल्लू असे म्हणायचे व गणित संस्कृत ह्या विषयात हुशार होते. मी तुम्हाला उदाहरण सांगते. बालमित्रांनो, एकदा काय झाले, गुरुजी वर्गात आले व सर्व मुलांना अनुशासित क्षमता शब्द लिहायला सांगितला व सर्व मुलांनी संता शब्द लिहिला. पण टिळक तो शब्द 3 प्रकारे लिहिले. पहिला शब्द अनुशासलेला शब्द, दुसरा प्रकार स काढून अर्ध्या तोला जोडलेला शब्द, दुसरा प्रकार सनत. पण गुरुजी आले व शब्द पाहिले. गुरुजींनी पहिला शब्द बरोबर दिला व दोन्ही शब्द चुकीचे दिले. पण टिळक न घाबरता उठले. त्यांचे मत ठाम करून मांडले. गुरुजींनी दोन्ही शब्द बरोबर दिले. असे होते टिळक. लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव शिवजयंती सुरू केली. समाज प्रबोधनासाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रिका सुरू केली. तुरुंगात असताना गीता रस्ता हा ग्रंथ लिहिला. आसक्त होऊ नका, सामत्र बांधा, देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो.